नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी महत्त्वाची बातमी। चक्क मुख्यमंत्र्याचंच कानफाड फोडलं। युवकाने मुख्यमंत्र्यांना थेट जाऊन त्यांच्यावर हल्ला केला। रोजच्या घाण राजकारणाला कंटाळून असं केलं असेल का? त्यामागे काही कारणं आहेत का? आणि नेमकं काय झालंय हे सविस्तर आपण बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण या महत्त्वाच्या बातमीस सुरुवात करूया। काल बातमी आली आणि मुख्यमंत्र्याचं चक्क थोबाड फोडलं। मुख्यमंत्र्याच्या कानाखाली पेटवली। तरुणाला नंतर ताब्यात घेतलं। मात्र आपण बघतो गेल्या काही दिवसापासून अनेक ठिकाणी प्रश्न तसेच आहेत। सामान्य जनता वैतागली आहे। राजकारणाच्या जागी चालूच आहे, परंतु अनेक ठिकाणी समस्या ह्या तशाच आहेत, त्या लोकप्रतिनिधींकडून सोडवायचं नावच घेत नाही। अशाच ठिकाणी मुख्यमंत्री दिल्लीच्या रेखा गुप्ता यांनी जनता दरबार घेतला होता। या जनता दरबारात एक युवक आला आणि आपले प्रश्न, काही कागदपत्र त्यांना दाखवत होता, परंतु तो अगोदरच हल्ल्याच्या तयारीत आला असताना त्यांनी थेट त्यांच्यावरच हल्ला केला आणि त्यांचं डोकं आदळलं, तसेच त्यांना कानाखाली मारली व जनता दरबारात एकच गोंधळ उडाला। गेल्या काही दिवसापासून तो काही प्रश्नासाठी भेटत होता, मात्र आज त्याने चक्क मुख्यमंत्र्यांवरच हल्ला केला आणि त्यानंतर तो तिथून पसार होण्याच्या अगोदरच पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले व त्या अगोदर तेथील त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यास एवढं मारलं की त्याला थेट हॉस्पिटलच गाठावं लागलं। गेल्या काही दिवसापासून आपण बघतो देशात राजकारण हे अतिशय नीच आणि खालच्या पातळीवरचं झालं आहे। अनेक ठिकाणी लोकांच्या समस्या सुटत नाहीत, त्यामुळेच असं झालं की काय, अशी सुद्धा चर्चा आहे। कारण अनेक ठिकाणी राजकारण हे अतिशय खालच्या पातळीवर झाल्यामुळे जनतेचे प्रश्न सुटत नाहीत। त्यामुळेच दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला झाला की त्यामागे काही पार्श्वभूमी आहे, असंही पोलीस चौकशी करत आहेत। त्यामुळे सध्या जे भाजपाचेच मुख्यमंत्री असून सुद्धा नेमकं असं का झालं आणि सुरक्षेत अशी चूक कशी झाली याची सुद्धा चौकशी करण्याची मागणी भाजपाच्या नेत्यांनी केलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, यामागे काय राजकारण असू शकतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।